समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज या हुतात्मा नगरीत 24 ते 31 मे या कालावधीत होणाऱ्या वैष्णवांच्या महामेळासाठी परिसरातील गावांनी तन मन धन हरपून चांगले योगदान द्यावे असे आवाहन हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर यांनी केलं। गणेशवाडी स्वातेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। धीरज शास्त्री म्हणाले, अधिक मास आणि विविध संतांचे जन्मोत्सव तसेच समाधी सोहळ्याच्या निमित्ताने वडूज मध्ये हा वारकरी मेळा होत आहे। या निमित्ताने दररोज कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून राज्यातील दिग्गज महाराजांचे योगदान होणार आहे, तर हजारो वाचक ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत। या कालावधीत मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येणार आहे। अन्नदान आणि इतर भौतिक सुविधा खर्चासाठी प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार वस्तुरूप आणि रोख रक्कम स्वरूपात सहकार्य करावे। ज्या भागासाठी महाप्रसाद पंगत असेल त्या दिवशी प्रत्येक घरातून किमान 10 भाकरी तसेच शेवटच्या समाप्ती दिवशीच्या लक्ष भोजनास पुरणपोळी घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी एराळ परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर म्हणाले, वडूज येथे होणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे, तरी लोकांनी भरभरून सहकार्य करावे। माजी उपसरपंच महादेव बुरुंगले, माजी सरपंच हनुमंतराव कोळेकर यांनी स्वागत केले। हिंदूराव काळे यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी राणी बहेनजी, निलेश आवळे, संदीप जाधव, सोमनाथ वाघमारे आदींसह शेकडो मान्यवर, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान नियोजनासंदर्भात वाकेश्वर येथे झालेल्या बैठकीस चांगला प्रतिसाद मिळाला। आवाज पोहोचतो, त्यांनी थोडंसं 2 मिनिटं शांत बसा। 24 मे ते 31 मे या कालावधीमध्ये आपल्या हुतात्मा नगरी वेधावतीच्या तीरावरती वडूज क्षेत्री भव्य दिव्य अखंड सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। खटाव आणि मान या 2 तालुक्याच्या वतीने आयोजन केलेलं आहे। या सोहळ्यामध्ये फार मोठा सोहळा आपल्या या जिल्ह्यामध्ये प्रथमच होतोय। तर या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे। ज्ञानेश्वरी पारायणामध्ये जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या तेवढे वाचक या सोहळ्यामध्ये असणार आहे। म्हणजे 9032 वाचक या सोहळ्याकरता बसणार आहेत। तर विशेष करून वडूज आणि वडूज पंचक्रोशीची फार मोठी जबाबदारी आहे। या सोहळ्याकरता आपलं सहयोग या सोहळ्यामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे। 1100 टाळकरी असणार आहेत, रोज 51 पकवाज असणार आहेत आणि कमीत कमी 51,000 भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। एवढा मोठा सोहळा या सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच होतोय। तर आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी आहे। या ठिकाणी आपल्या या परिसरातील ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक आदरणीय धनंजयजी क्षीरसागर साहेब आहेत, आदरणीय अण्णा आहेत, ही सगळी मंडळी रात्रंदिवस या सोहळ्याकरता काम करणारी मंडळी, आदरणीय महाराज दादा आहेत, सगळी मंडळी तनमन धनानं प्रयत्न करत आहेत। तर आपली जबाबदारी काय आहे ती सांगतो। जास्त वेळ नाही, अजून 3 आरती आहेत आणि त्या प्रत्येक मंडळाला सांगितलं की 10-10 मिनिटं आम्ही नालो की फोन करतो, मग आरती चालू करा। तर आपली जबाबदारी काय आहे, ज्या दिवशी आपल्या विभागाचं जेवण असेल, आपण 8 विभाग केलेले आहेत 2 तालुक्याचे, एका विभागामध्ये साधारणपणे 30 गावं आहेत। त्या 30 गावांनी ज्या दिवशी आपल्या विभागाचं जेवण असेल त्या दिवशी आपल्या घरातनं ज्ञानोबारांकरता 5 भाकरी आणि तुकोबारांकरता 5 भाकरी आपण द्यायची आहेत। ही आपली जबाबदारी विशेष करून महिला मंडळीची आहे, कारण की आपल्या घरात भाकरी करत असताना आज अमावस्या निमित्त आदर्श ग्राम गणेशवाडीमध्ये संत बाळूमामा मंदिर परिसरात मासिक महाआरती संपन्न होत आहे आणि या महाआरतीच्या निमित्तानं आपल्यासाठी, आपला सर्वांच्यासाठी निमंत्रण आवाहन करण्यासाठी आलेले आमचे गुरुमित्र आदरणीय धीरज शास्त्री वलेकर महाराज आणि इथे जमलेले सर्व मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माता भगिनी। तसं पाहिलं तर भाऊ अर्धा तासापूर्वी आम्ही आलो त्यावेळेला इथे गर्दी थोडीशी कमी होती आणि आम्ही इतर दुसऱ्या विषयावर चर्चा करत बसलो। पुन्हा तुमची एक घाई झाली
एक गाय झाल्यानंतर मधल्या ब्रेकमध्ये महाराजांना म्हणलं चला लवकर, नाहीतर दुसरी गाय चालू होईल. तोपर्यंत दुसरी गाय चालू व्हायच्या अगोदरच आम्ही इथं पोहोचलो आणि बघतोय तर पाहता पाहता इतकी गर्दी जमली की बोलता कामा नाही. आता मुख्य आरतीकडे आपण वळणार आहोत आणि त्यानंतर सर्वांच्या आवडीचा महाप्रसाद होणार आहे. अशा वेळेत भुकेल्या पोटी तत्वज्ञान रोचत नाही असे आचार्य यात्रे म्हणतात. त्यामुळं मी आपणास काही तत्वज्ञान सांगत बसणार नाही. आता महाराजांनी जो सोहळ्याबद्दल मे महिन्यात जो सोहळा होणार आहे त्या पारायणात महाराजांनी आणि आपले धनंजय पत्रकार माझे खास दुर्लभ यांनी जी काही 4 शब्द सर्व भाविकांना सांगितलेले आहेत त्या शब्दाचं पालन आम्ही सर्व गणेशवाडी ग्रामस्थ पंचकोशीतील सर्व भाविक आम्ही करू अशी तुम्हाला मी विनंतीपूर्वक आणि आदराने तुम्हाला तुमच्या चरणी तुम्हाला समर्पित करू. जितकी होईल तेवढी सेवा सर्व गणेशवाडीतील पुरुष मंडळी महिला मंडळी करतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद देतो. गणेश महाराज आणि धनंजय क्षीरसागर पत्रकार यांनाही धन्यवाद देतो. निलेश महाराज आवळे यांनाही धन्यवाद देतो. आणि पुढील कार्यक्रम गजाची घाई होईल. तसं बघायला गेलं तर मामांची आजची 2 अनुसार आता जे काय आपल्याला गॅसचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमामुळे आपल्याला लाकडावर करायचे धरणावर करायचे तर ते प्रसाद मामांचा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला आरती घेता येत नाही. आता थोड्याशे 10 ते 15 मिनिटात आपला महाप्रसाद तयार होईल. तरी सर्व भाविकांनी भंडारा देऊन मामांचा महाप्रसाद ग्रहण करायचा आहे. कोणी बिना प्रसादाचे जायचं नाही. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.